नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला झटपट होणारा कडवेवालाचा भात दाखवणार आहे। तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन रेसिपीमध्ये। चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। इथे मी 2 वाटी बिर्याणी राईस घेतलेला आहे। तो स्वच्छ धुवून बाजूला ठेवून दिलेला आहे 10 मिनिटांसाठी। आज मी हिरवा वाल भात बनवणार आहे, तर त्यासाठी लागणारं वाटण आपण बनवून घेऊया। मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण मी याच्यात मसाला नाही वापरणार आहे। आणि त्यानंतर मी इथे आलं घेतलेलं आहे 1 इंच, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडासा पुदिना घेतला। आता हे आपण बारीक मस्तपैकी पेस्ट करून घेऊया। इथे मी 1 वाटी भिजलेले कडवे वाल मोड आलेले सोलून घेतलेले आहेत। त्यात मी 1 बटाटा बारीक कापलेला आणि थोडासा फ्लावर घालणार आहे। कोणताही पुलाव किंवा मसाले भात जरी म्हटला ना तरी फ्लावर हा असतोच, त्याच्यामुळे आपल्या भाताला खूप छान चव येते आणि सुगंधही फार छान येतो। इथे मी फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे। 1 चमचा राई घेतली आहे, 1 चमचा जिरं घेतलं आहे, 1 चमचा हळद घेतली आहे, 1 ते 1.5 चमचा गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला, अर्धा चमचा हिंग घेतला आहे आणि 2 मोठे चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। आपल्या वाल भातासाठी लागणारं हिरवं वाटण हे वाटून घेतलेलं आहे। 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि मुठभर कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। 2 मोठे चमचे मी तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की त्यात 1 चमचा राई घातली आहे, 1 चमचा जिरं घालते आहे, अर्धा चमचा हिंग घालते आहे, कारण वाल आहे, वालासाठी कसं हिंग पोटाला आपल्या चांगलं असतं। कांदा घातलेला आहे बारीक चिरलेला, तो छान तेलात आपल्या परतून घ्यायचा आहे। कांदा मऊ पडण्यासाठी मी थोडंसं मीठ घालते आहे। आता आपला कांदा मऊ पडलेला आहे, ते बघा तुम्ही पाहू शकता। आता आपलं हिरवं वाटण घालून घ्यायचं आहे, ते तेलात आपल्याला छान परतायचं आहे। जे त्याचा कडवट किंवा कच्चा पण आहे ना तो निघून जातो। आपलं लसूण आल्याचा जो कच्चा पण ते निघून जातं, म्हणून छान तेलात परतून घ्यायचं। आता बारीक चिरलेला मी टोमॅटो घालते आहे, तो पण छान परतून घ्यायचा आहे आणि मीठ घातल्यामुळे टोमॅटो पण लगेच मऊ पडणार। 1 चमचा हळद घालते आहे मी। इथे आपल्याला मसाला नाही घालायचा आहे, कारण आपण हिरव्या वाटणातच हा भात करत आहोत। आता त्यात मी फ्लॉवर आणि बटाटा घालून घेते आहे, त्यानंतर वाल घालते मी त्यात। आता छान परतून घेऊया आणि एक वाफ काढून घेऊया। आता मी 1.5 चमचा बिर्याणी मसाला घालते आहे आणि छान मिक्स करून घेऊया तो परतून। आता आपण जो बिर्याणी राईस भिजत ठेवलेला त्यातलं सर्व पाणी काढून तो भात टाकायचा आहे। आता मस्तपैकी आपण तो मिक्स करून घेऊया। आता भातात मी गरम पाणी घालते, ज्याच्यामुळे भात एकदम 5 ते 7 मिनिटात झटपट शिजून जाईल। थंड पाणी नाही घातलंय। आता चवीपुरतं मीठ घालते भातामध्ये। सर्वात शेवटी मी इथे 2 चमचे मोठे साजूक तूप घालते भातात, ज्याच्यामुळे चव अगदी अप्रतिम येते।
आणि भात पण सुटसुटीत आणि मऊ शिजतो. आता वरती झाकण देऊन ठेवते आणि झटपट 5 ते 7 मिनिटात आपला भात लगेच तयार. दोन ते 3 मिनिटांनी भात पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा. तयार आहे आपला झटपट होणारा वाल भात. वरून मस्त अशी कोथिंबीर छान पेरायची आणि गरम गरम भात मस्तपैकी खायला रेडी. मंडळी, झटपट होणारी वालभाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मला. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. थँक्यू.